आमदार रोहित पवार आपल्यासोबत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। कशा पद्धतीने सरकारला घेरण्याची आजची तयारी आहे विरोधकांची? हे बघा, शेतकरी आणि शेतकऱ्याचं हित हा तर विषय आहेच, त्याच्याचबरोबर अनेक इतर विषय आहेत, त्याच्यावर आम्हाला खऱ्या अर्थाने चर्चा करायची आहे। जसं शक्तीपीठ उगाच तिथं खर्च केला जातो आहे, 85,000 कोटी रुपये खर्च केला जातो आहे। आपल्यावर जे काही लोनचं प्रमाण आहे 9.5 लाख कोटीवर आपण तिथं गेलेलो आहे। आणि त्यामुळे होते असं की महिला बाल कल्याणला पैसे कमी पडत आहेत, समाज कल्याणला पैसे कमी पडत आहेत, कृषी विभागाला पैसे कमी पडत आहेत। त्यामुळे ह्या सर्व विषयांवर आम्ही सरकारला घेरणार आहोत। आणि त्याच्याचबरोबर काही आमदार मुद्दामून काही नेत्यांना खुश करण्यासाठी आणि जनसुरक्षा कायदा जो या महाराष्ट्रामध्ये दुर्दैव असं लोकशाहीच्या विरोधातला कायदा हा या महाराष्ट्रामध्ये आणला जाणार आहे, त्याचं थोडंसं वातावरण करण्यासाठी काही लोक वारकऱ्यांची बदनामी करतात, वारीची बदनामी करतात, संविधानाची बदनामी करतात। त्याच्या विरोधातसुद्धा आम्ही 100% आवाज अधिवेशनामध्ये उठवणार आहोत। आता कराडकर यांचं जे आता नवीन विधान आलंय त्याला किती गांभीर्यानं पाहता? मी ऐकलं नाही। त्यांनी म्हटलंय की काही जण वारीमध्ये अशा पद्धतीने शिरतात आणि उन्माद माजवण्याचा प्रयत्न करतात। मला त्यांना एवढंच विचारायचं आहे की काही लोक जेव्हा तलवार घेऊन येतात तेव्हा तुम्ही त्याचा विरोध करता का, विरोध केला आहे का? मग त्यावेळेस तुम्ही विरोध करत नाहीत। मग संतांच्या विचारामध्ये सांगितलं की तलवार घेऊन तुम्ही वारीमध्ये आलं पाहिजे, तलवार घेऊन तुम्ही दडपशाही केली पाहिजे, कोणाचा ते आवाज दाबलं पाहिजे, असं कुठं लिहिलं आहे का? त्यामुळे एका बाजूला तुम्ही काही लोक समजा एका विशिष्ट विचाराचे असतील त्यांचं स्वागत करता, दुसऱ्या बाजूला संविधानाचं तुम्ही स्वागत करत नाही। अहो, संविधानामध्ये काय वेगळं लिहिलं आहे? संविधानामध्ये हेच सांगितलं आहे, बंधुभाव, एकता, समानता आणि वारकरी संप्रदाय संतांचे विचार तेच ते आहेत। त्यामुळे वेगळं काय? त्यामुळे कुणीही याच्यामध्ये राजकारण आणू नये। याच्या वारीमध्ये सुद्धा राजकारण आणून एक विभाजन विचाराचं कुणी करण्याचा प्रयत्न करू नका, कारण ही फार पवित्र परंपरा आहे, हजारो वर्षापूर्वीची परंपरा आहे। आता कराडकर पुढे जाऊन म्हणतात की नास्तिकवादी लोक वारीमध्ये येतात आणि त्यांची ओळख पटवून त्यांना वारीमध्ये प्रवेश द्यायला हवं। सगळेजण वारीमध्ये जातात, लाखो करोडो लोक वारीमध्ये सामील होतात। आता ज्या पद्धतीचे दावे प्रतिदावे केले जातात यामध्ये तथ्य काय म्हणाल? हे बघा, आता ते बोलणारे बोलत राहतात, अरे सगळेच जर बोलत राहतील आणि त्याला आपण उत्तर देत राहिलो तर त्याला काय म्हणणार? आणि माझं एकच मत आहे की अशा प्रकारचा भेदभाव, उलट जर कुणी नास्तिक असेल तो वारीमध्ये येऊन तो जर आस्तिक होणार असेल तर स्वागतच केलं पाहिजे। तुम्ही असं कसं गेट लावू शकता, तू यायचं नाही ते? म्हणजे तुम्ही वारकरी संप्रदायाचे जे मेन तत्व आहे, कुठलाही भेदभाव करायचा नाही, लोकांना येऊन द्यायचं, मतपरिवर्तन करायचं, एक चांगला विचार लोकांना मिळाला पाहिजे, त्यासाठी प्रयत्न करायचे। तुम्ही डायरेक्ट दरवाजाच लावता की ह्यांनी आलं पाहिजे, ह्यांनी नाही आलं पाहिजे, म्हणजे तुमची काय हुकुमशाही आहे का? तुम्ही त्याच्यावर कंट्रोल करताय का? त्यामुळे उगाच मला असं वाटतं की अशा पद्धतीने मोठी व्यक्ती आहे ती, आणि अशा मोठ्या व्यक्तीकडनं अशा प्रकारचे स्टेटमेंट हे योग्य ठरत नाहीत, योग्य वाटत नाहीत। नक्कीच पुण्यामध्ये आणि बुलढाण्यामध्ये ज्या पद्धतीनं क्राईम रेट वाढतोय, गुन्हेगारी वाढते, पुण्यामध्ये आपण पाहिलं कोंढव्यामध्ये काय घडलं, आणि आता बुलढाण्यामध्ये सुद्धा वंजारी समाजाच्या एका व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आली, धडच नाही आहे, हातच तोडण्यात आलेले आहेत। आणि त्यामुळे कसं पाहता, राज्यात गुन्हेगारी वाढते? नाही, कायदा व सुव्यवस्थेची महाराष्ट्राची परिस्थिती अतिशय हलाख्याची झालेली। काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये कुरिअर घेऊन आलो आहे म्हणून एक मुलगा तिथे येतो, एक त्या मुलीला बघतो, तिच्यावर स्प्रे करतो, अनफॉर्च्युनेटली दुर्दैव असं तिचा रेप तिथं केला जातो आणि फोटो काढतो की मी परत येईल। पण एक धाडस या क्रिमिनल लोकांचं कसं वाढतं आहे? माझ्या मतदारसंघामध्ये जामखेडमध्ये 16 वर्षाच्या मुलीचा तिथं रेप होतो, फक्त एक गँग मेंबर आहे आणि त्या गँगली इलेक्शनमध्ये एका विशिष्ट पार्टीची प्रचार केला म्हणून त्याला तुम्ही सोडून देता, आणि जे वंजारी समाजाचा सरपंच जी काय पद्धतीने हत्या केली त्यात पोलीस पण इन्वॉल्ड आहे असं चर्चा केली जाते। त्यामुळे हे जे काय आज महाराष्ट्रामध्ये चाललं आहे अतिशय धोकादायक आहे सामान्य लोकांसाठी। अमित शाह साहेब पुण्यामध्ये येत आहेत, त्यांना मी विनंती करतो की आपले राज्याचे गृहमंत्री साहेब हे कुठंतरी राजकारण कुरगुड्या याच्यामुळे जरा जास्त बिझी दिसतात, तर आपण थोडंसं महाराष्ट्राकडे कायदा व सुव्यवस्थेसाठी लक्ष द्यावं। पुण्यामध्ये येतात, बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याचं अनावरण होणार आहे, एकंदरीतच याकडे कसं पाहता? आणि याला जरूर एक प्रश्न आहे की राज्यामध्ये सध्या जे सत्ताधारी आहेत त्यांना कुठेतरी मगरुरी आली आहे का? कारण की जयंत पाटील यांनी सुद्धा टीका केलेली आहे, बोलताना तारतम्य बाळगलं पाहिजे सत्ताधाऱ्यांनी, तुम्हाला पटतंय? हे बघा, काय झालं आहे या सरकारमध्ये, इतकं मोठं मॅन्डेट मिळालं, इतके आमदार यांचे निवडून आले, तर सर्व आमदारांना नेत्यांना असं वाटतं की आमचं कुणीच काय करू शकत नाही। काही ठिकाणी आपण बघितलं तर मोठ्या नेत्यांच्या मुलांनी MIDCच्या जमिनी हडपल्यात, काही ठिकाणी तर एका नेत्याच्या जो ड्रायव्हर आहे त्याला एका व्यक्तीने 150 कोटीची जमीन गिफ्ट करून टाकली।
तसंच तुम्ही बघितलं तर इतर ठिकाणी सुद्धा कुणी जमिनी घेत आहे, कुणी महिलांवर अत्याचार त्या ठिकाणी करत आहे, स्टेटमेंट्स देत आहे, शेतकऱ्यांच्या विरोधात स्टेटमेंट देतात. मग कुठंतरी या आमदारांना असं वाटायला लागलं आहे की आम्ही काही केलं तरी चालेल, जसं गुंडांना वाटायला लागलं आहे की आम्ही काही केलं तरी चालतं, आमचं कुणी काय वाकडं करू शकत नाही. तशीच आज महाराष्ट्राची परिस्थिती आहे, अतिशय दुर्दैव आहे. फडणवीस यांनी तर भाजपच्या आमदारांना सल्ला दिला आहे की टेंडर आणि कॉन्ट्रॅक्टच्या मागे लागू नका, आपली संस्कृती वेगळी आहे. आता म्हणजे त्यांनासुद्धा कळालेलं आहे की त्यांचे आमदार टेंडरच्या नादी आता लागायला लागलेले आहेत, नेते टेंडरच्या नादी लागायला लागले आहेत. अनेक पुरावे आम्हीसुद्धा तिथं दिलेले आहेत. आणि मग असं असेल तर तुम्ही आत SIT लावावी. तुम्ही जर स्टेटमेंट देत असाल की टेंडरच्या नादी लागू नका, मग कुठंतरी काही ना काहीतरी पाणी मुरतं आहे. त्यामुळे SIT लावावी, चर्चा व्हावी, कुणी टेंडर घेतलं, कसं घेतलं, किती प्लस घेतलं, त्याच्यामध्ये काय भ्रष्टाचार झाला आहे. मी खरं तर CM साहेबांना विनंती करतो, तुमचं हे स्टेटमेंटचं मी स्वागत करतो. अनेक पुरावे मी स्वतः दिलेले आहेत की जिथं टेंडर हे बेस प्राईसच्या वर 20-20, 40-40% गेलेले आहेत. त्याच्यात थोडीशी चौकशी जर झाली तर बरं राहील. आणि फक्त टेंडर कशाला, जमिनीमध्ये सुद्धा लक्ष घालू नये असा कुठेतरी आदेश CM साहेबांनी त्यांच्या आमदारांना, नेत्यांना द्यावा अशी विनंती करतो. आषाढी एकादशी आहे आणि महायुतीचे 2 प्रमुख नेते आहेत ते पंढरपुरात दाखल झाले आहेत, एकनाथ शिंदे आणि गिरीश महाजन. श्रेयवाद सुरू झाला असं वाटतंय? अपेक्षा एवढीच आहे, ते दोघांसमोर जेव्हा येतील तेव्हा भांडणं मात्र त्या ठिकाणी होऊ नये. आता हेच नाशिकमध्ये जेव्हा कुंभ असेल, पवित्र कुंभ असेल, तिथंसुद्धा असंच भांडण होणार आहे, असंच श्रेयवाद होणार आहे. आज विधिमंडळामध्ये सुद्धा आम्ही जेव्हा चर्चा बघतो तेव्हा पार्टीमध्ये सुद्धा कुठेतरी भेदभाव केला जातो आहे, वाद निर्माण केला जातो आहे, मंत्र्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातो आहे, निधी तिथं देत नाही. म्हणजे हे सरकार काय आहे, एवढं मोठं मॅन्डेट मिळून महाराष्ट्राचे हित नाही तर भलं करण्यापेक्षा कुरघड्यामध्ये इतकं गुंतलेलं आहे की त्यांच्यामध्ये जिरवाजिरवीमध्येच सगळ्यांचा वेळ चालला आहे, श्रेयवादामध्ये वेळ चाललेला आहे. आणि येणाऱ्या इलेक्शनमध्ये 2029ला यांच्यात इतकं भांडण होणार आहे. त्यामुळे विरोधकाचं नक्कीच चांगलं होईल आणि महाराष्ट्राचं चांगलं हे 29 नंतर होईल असं मला वाटतं. लक्ष्मण हाके यांनी काल गिरगाव चौपाटी या ठिकाणी जलसमाधी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. बऱ्याच ठिकाणी गुन्हे दाखल करण्यासाठी अर्ज देखील देण्यात आले राष्ट्रवादीकडून. अजितदादांना ज्या पद्धतीनं त्यांनी विधान केलं आहे, शिवीगाळ केली आहे, याकडे नेमकं तुम्ही कसं पाहता? नाही, हाकेंची चूक आहे असं मला वाटत नाही. सामाजिक कार्यकर्ता आहे, ते काय करतात की त्यांना एक फोन येतो, वरून फोन येतो, मोठ्या नेत्याचा फोन येतो आणि फोन आल्यानंतर त्या पद्धतीने ते वागत असतात, बोलत असतात. नेता कोण आहे सांगा? ह्याच्यामध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं तर कुरघोड्या ज्या चालल्यात आज सरकारमध्ये 3 पक्ष आहेत, BJP, एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष आणि अजितदादांचा पक्ष. आता ओपनली तर एकामेकाच्या विरोधात काय करता येत नाही. मग जर अजितदादांना प्रॉब्लेममध्ये आणायचं असेल तर मग डायरेक्ट बोलण्यापेक्षा एखाद्या अशाच व्यक्तीला सांगायचं की चल बोल तू अजित पवारांच्या विरोधात जे काय मनाला येते ते बोल. तेच काम हके भाऊ करतात. त्यामुळे व्यक्तिगत लेवलला हके चुकतात असं मी म्हणणार नाही. नेता जो त्यांना सांगतोय बोलायला तो मात्र त्या ठिकाणी चुकतोय. मग तुम्ही प्रकाश जोतात का आणत नाही? तुम्ही तर विरोधी पक्षामध्ये आहात, तुमचं काम आहे ते. नाही, तो त्यांचा वेगळा पक्ष आहे. अजितदादांच्या पक्षावर जे काय बोललं जातं, दादांवर बोललं जातं, याच्याबद्दल नाही तर त्यांच्या बाजूने मी का बोललो पाहिजे? त्यांचे नेते आहेत ना. पण त्यांचे नेते कसे आहेत की अजितदादांबद्दल बोललं जातं, ठराविक 1-2 छोटे नेते सोडलं तर बाकी कुणीच बोलत नाही. तुम्ही बघा, हे जे मोठे नेते आहे, जे स्वतःला राज्याचे नेते, देशाचे नेते, त्या पक्षाचे असे समजतात, दादांवर जेव्हा कुणी काय बोलतं नाही तर वाद निर्माण होतो तेव्हा हे नेते कुलूप लावून घरी बसतात आणि मग दुसरा एखादा विषय असतात त्यात मात्र टिमकी वाजवत बसतात. हे त्यांच्या पार्टीच्या आत असणारं राजकारण आहे. नक्कीच एक महत्त्वाचा प्रश्न आहे. उद्या दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहेत. रामदास कदम म्हणतात की उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंचा वापर करून घेतील, राज ठाकरे यांनी जपून जे काही करायचं ते करावं. हे बघा, तो त्यांचा विषय. एक शिंदे साहेब आपले ते कदम साहेबांना पूर्वी काय झालं आहे ते सगळं त्या ठिकाणी माहिती. त्यामुळे मी वेगळं काय बोलणार नाही. माझं फक्त एवढंच आहे की उद्या जेव्हा सभा होईल त्या सभेमध्ये मुंबईच्या हिताची चर्चा व्हावी, महाराष्ट्राच्या हिताची चर्चा व्हावी. उगाच ह्याला मारा त्याला मारा असं काय होऊ नये एवढीच विनंती आहे. आणि उद्धव ठाकरे साहेब तिथं असल्यामुळे नक्कीच एक चांगलं विजन या महाराष्ट्राला नाही तर मुंबईला, खास करून मुंबईचं इलेक्शन जवळ येते, त्यामुळे एक विजनवरच चर्चा होईल अशी अपेक्षा करू. सर्व धर्म समभावाच्या आधारित आपला देश चालतो, पण आपण पाहतोय की भाषेच्या बाबत ठिकठिकाणी आता वाद सुरू झालेले आहेत. व्यापाऱ्यांना मारहाण होते, व्यापारात आहे. कसं पाहता? देशाच्या एकोप्याला धोका आहे कुठेतरी असं म्हणावं? वाद सुरू नाही केले, कुणी ते त्याला फूस घालतंय, त्याच्या मागे कुणीतरी उभं आहे. लोकसभेला हिंदू मुस्लिम करण्यात आलं सत्तेतल्या लोकांनी. त्यानंतर विधान सभेला तिथं OBC मराठा केलं. आता मुंबईच्या इलेक्शनसाठी मराठी विरुद्ध अमराठी असा कुठंतरी वाद आता निर्माण केला जातो आहे. आमच्या सगळ्यांचं मत आहे की जो महाराष्ट्रात जन्मतो,
तो गुजरातचा असू द्या, तो कुठेतरी राजस्थानचा नाही तर साऊथचा असो, नॉर्थचा असू द्या, महाराष्ट्रात जर जन्मला तो मराठी आहे. पण इथं मुद्दामून एक वेगळ्या प्रकारचा वाद निर्माण केला जातो आणि सत्तेतलेच काही लोक या वादाला आग लावतात, पेट्रोल टाकतात, असं आमचं सगळ्यांचं मत आहे. नेते तर शाळा काढतायत, नेत्यांची शाळा काढतायत. नेते कुठल्या शाळेत शिकले, बॉम्बे स्कॉटिशला शिकले, फडणवीस टीका करतायत, अजितदादांनी पण टीका केली. अजितदादा म्हणतायत की तुमची मुलं इंग्रजी शिकता पण मराठीचा पुळका आणता तुम्ही. ज्याला कुठे शिकायचं शिकू द्या ना. आपण जेव्हा बोलतो नाही तर आपण जेव्हा धोरण बनवतो तेव्हा मेजॉरिटी लोकांसाठी आपण धोरण बनवत असतो आणि जिल्हा परिषदच्या शाळा इथं कशा पद्धतीचं चांगलं शिक्षण असावं यासाठी आम्ही सर्वजण बोलतो आहे. आणि राहिला प्रश्न, कुणी कॉन्व्हेंटमध्ये शिकलं असलं तरी जर फ्लुएंट मराठी बोलत असेल तर ती चांगलीच गोष्ट आहे ना. आता आम्हालाही तुम्ही विचारलं तर आम्हाला हिंदीमध्ये बोलायला जर सांगितलं तर आम्हाला प्रॉब्लेम होतो. आम्ही मराठीचं चांगलं बोलू शकतो. त्यामुळे शाळा काढल्याशिवाय पेक्षा तुम्ही सरकारमध्ये आहात, तुम्ही धोरण बनवणारे लोक आहात, तुम्ही काय धोरण बनवता हे त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल, वेळ दिल्याबद्दल. तर आपण पाहतो आपली भूमिका या ठिकाणी मांडली रोहित पवार यांनी. कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.